अजित पवारांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण काय होतं, मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, मातीमध्ये वाढलेला माणूस, त्या मातीतले गुण दोष सगळे असतील पण मातीतला नेता, ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे नो नॉनसेन्स, कामाचं बोला. लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही अजित पवारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर आली. ते जर नसते तर वेगळ्याच मुद्द्यावर ही निवडणूक गेली असती. यश आलं अपयश आलं हा मुद्दा वेगळा. एक लक्षात घ्या, यश कुठलंच अंतिम नसतं आणि पराभव सुद्धा कुठला शेवटचा नसतो. लढणं महत्वाचं आहे. अजित पवार हा लढणारा माणूस होता, नडणारा माणूस होता. असा नडणारा माणूस या परिसंस्थेमध्ये अत्यंत आवश्यक होता. अजित पवारांच्यामुळे बहुजन राजकारणाची जी चौकट आहे ना, त्याला धक्का बसलेला आहे. मला कमाल वाटते अजित पवारांची. खरं म्हणजे बारामती सारख्या खेड्यातून एक तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो 1980, 81, 82च्या सुमारास, आणि प्रामुख्याने सहकाराचं राजकारण सुरू करतो. दूध संघ, जिल्हा बँक वगैरे हे राजकारण सुरू करतो. साधारणपणे जे शेती मातीचं राजकारण करतात त्यांना महानगर कळत नाही, आणि ज्यांना महानगर कळतं त्यांना शेती माती कळत नाही. अजित पवारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी शेती माती सहकाराचं राजकारण केलंच, पण महानगराची जाण त्यांच्या एवढी कोणालाच नव्हती. पिंपरी चिंचवड नावाचं महानगर जे उभं राहिलं ते अजित पवारांच्या द्रष्टेपणामुळं हे अजित पवारांचे विरोधक सुद्धा मान्य करतात. आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं ना, हा खरंच खूप, मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांवर जेवढी टीका मी केली तेवढी कोणीच केली नसेल. टीका केली, हल्ला चढवला, विनोद केले, पण मला फोन करायचं, संजय राव काय माझ्यावर सुरू केलंय, ठीक आहे तुमची भूमिका आहे, मांडत राहा. हे जे वेगळेपण आहे ना, मी सगळ्या नेत्यांना, पुढच्या कार्यकर्त्यांना एक सांगतो, प्रत्येकाचा शेवटचा दिवस कधीतरी असणारच आहे. आपल्या श्रद्धांजली सभेत लोक काय बोलतील हे ठरवून आताच वागायला सुरुवात करा.